श्री गुरुदेव दत्त. अध्याय 28. 28 अध्यायाचे वाचन केल्याने गुणवान स्त्रीशी लग्न होईल व ती स्त्री अखंड सेवा करेल. युवराजाची रक्ताने माखलेली वस्त्रे पाहून पिंगला रडू लागली. अध्याय 28. पिंगलेचा अग्निप्रवेश आणि भर्तरीचा शोक. अध्याय 28. श्री गणेशाय नमः. जय जयाजी जगद्वारा, अखिल निरंजना निर्विकारा, भक्तमान सचपोर चंद्रा, प्रेमा धारा ओ सरसी, तरी तू असता कृपाळू आई, माय माझे विठाबाई, तरी आता ग्रंथ प्रवाही, येऊनिया बैसे गे, मागिले अध्यायी प्रेमे करुण, वैभवी मेळविला राव विक्रम, भर्तरी संगमी पिंगला लग्न, दत्तानुग्रह लादला, उपरी मृगया करोणी, अवंतिका स्थाना जावणी, राजधामी कनकासनी, सभा मंडपी बैसला, क्षणौक बैसोनी, त्वरिता त्वरित, पाकशाळे गेला मुकुनात, पक्कान सेवुनी अंतापुरात, पिंगला गृही संचरला, कनकमंचकी सुमन जैसेजी, राव बैसवी पिंगला अर्जी, षोडोपचारे करुणी पूजी, श्रद्धापूर्वक पिंगला, परम प्रीती भावारूढ, राये दर्शविले चित्ती कोड, मग करी कवळोनी स्नेह पाडे, निकट घेतला पिंगला, तिथे वामांकी बैसोन, परम प्रीतीने घेत चुंबन, वाचेने म्हणे तुझ समान, अन्य द्वारा नावडती, अगे पिंगले माझे मन, भावी मम देही, चे ऐक्यरत्न, जैसे मित्र आणि रश्मी चिन्ह, ऐक्य देही मिरवती, की राजमौळी तेज आगळा, द्वितीये शोभली त्याची कळा, तेवी माते तू पिंगला, मम चित्तावरी धावे, आगे हे पिंगले माझा भाव पिंगला भरतरी, ऐक्य नाव एकाची देही मजवाडी व, भासे भास सुभानने, जैसी शर्करा आणि गोडी, नामे भिन्न परे ऐक्य प्रौढी, तेवी तू पिंगला माझे पाटी, भास भासे भासे भास सुभानने, जैसा उद्धी आणि लहरी, परी ऐक्यता सागरी, तेवी माते तू सुंदरी, भास भाससी शुभाननी, ऐसे मनोनी परम प्रीती, पुन्हा चुंबन घेत पुरती, मग भोगोनी सकामरीती, संतुष्ट चित्ती निरवला, मग विचार सुचला एक गहन, आनंदे बैसती प्रीती करुण, बैसल्या पिंगला बोलुनी वचन, विडा त्रियोदय सगुणी देतसे, म्हणे हे महाराजा नृपवरा, मम देहीचे प्राण प्रियेश्वरा, मम मानस चकोर चंद्रा, प्रेमाहू निर्वितसे, तरी तुम्हा गाठी गाठी गाठिल्या त्या परमेष्टी, गाठिल्या परिचित्त देटी, ऐक्य भास भासतसे, जैसे जसे लवण उदकी मिश्रित, भिन्न न दावी दृष्टीत, तन्यया ऐक्य चित्त, रावण राणी शोभत, तरी ऐसा मिश्रित अर्थ, उदया पावला असे ऐक्य चित्त, परीने नोनी निर्दय परम कृतांत, जगा माझी मिरवितसे, चित्ती चित्त भय काया, हरण करीत असे राया, तरी नेनो आपण विषय चिंते, या बुद्धी जरी संचरली, संचरता परी एक त्याते, माते दिसत उच्चितार्थ, तुम्हादी माते मृत्यू सुगम, चित्त वाटतसे, तरी हे ऐसे इच्छिल्याप्रमाण, ईश्वर सत्ते जरी आले घडण,
मग परंबरवे दैववान जगी असे मी एक आयसे बोलता शुभाननी राव ऐकोनी बोलेवाणी नेनो सुख सखे ईश्वर करणी पुढील काही वदवेना मज आधी तू कामिनी मृत्यू बावो इच्छिसी मनी परंतु नेनो निर्धयपणी मित्रात्मज निर्वितसे तो कदा न जाणे वेद विधी सदा वर्ततसे बिघड बुद्धी नेनो मज मृत्यू तुझ आधी आल्या काय करशील ऐसे ऐकोनी वदे पिंगला नेनो कैसे असे जी भाळा रेखिली विधीने अकळकळा कळत नाही महाराजा परी ऐस्या घडल्या गोष्टी मी राहणार नाही म्हे पाटी देह दाहोनिया हव्य वाटी गमन करीन तुम्हासह राव ऐकोनी बोले वचन पुरे आता तुझे बोलणे प्राणांनी प्रिय कोण घात त्याचा करवेना तरी हे बोल उगलेची होल माझी या तोषाचे करीशी मोल परी समय येता तव पाऊल मागेची धाव घेणार तरी अनुभव माझी ये चित्ता सहज आहे मजला पाहता आगे राज्यासनी विपुल वार्ता सेवक श्रवण माझे करविती परी कैशा रीती समरंगणीचा भाव दाविती शत्रू आणली प्राणा होती वेचू ऐसे म्हणताती तरी समय पडता दृष्टी जिहित्व रक्षिती 12 वाटी मग कोण पोटील मोह पोटी जीवित्वाचा वरी तिगे तरी हे तैसे तुझे बोलणे दावित माते चांगुलपणा परी समय पडता अर्थ भिन्न दुसराची आहे गे की बहुरूपियांचे खेळी मेळी होणी बैसती महाबळी परी ते शूरपणाची नवाळी समरभूमी चालेना की श्वाना उच्छाची कैशी उग्रता परिहारतेची पडे बळी देखता जैसी पालीची दृष्टी देखता वृश्चिक नांगी उतरतसे तन्याये तव बोलणे माते दिसते सहस्थितीने आयसे बोलता भर्तरीनंदने पिंगला वदे स्वामीशी म्हणे महाराजा प्राणेश्वरा या बोलाच वागोत्तरा कंठी बांधिला हे नरा काया वाचा मानसी तरी आता व्यर्थ बोलून नो नेनो घडेल अर्थपूर्ण ईश्वर सत्तेचे प्रमाण ब्रह्मादिका कळेना परी माझी भावने ऐसे येत आहे सो चित्तास विद्वा शब्द शरीरास लिप्त होणार नाही की जरी नाल कैशावरुणी तरी काया वाचा चित्त मान तुम्हा लागी केले अर्पण साक्षाशे ईश्वर तो तरी ईश्वर तो सत्याश्रित आहे म्हणती सकळ जगती तरी वैद्य शब्द जगमुखात माते लिप्त होणार नाही की असो बीज पेरिले तैसे फळ द्रमको माती दावी सकळ देवी माझी चाली सरळ फळ उमटेल तैसेची आयसे बोलूनी निवांतपणी स्तब्ध राहिली कामिनी परिरायाचे अंतःकरणी शब्द दृढ मिरविले परी ठेविले मनात चमत्कार पाहू कोणे दिवसात असो हे जल्प बहुदिनात सारिते झाले प्रीतीने सहज कोणे एके दिवशी राव जातसे पारदिसी मृगया खेळता विपिनासी आठव झाला कांतेचा की आम्ही उभयता दोघे जण बैसलो होतो सुख संपन्न तया माझी मृत्यू बोलून निश्चय विले कांतेने तुम्हा झाली या गतप्राण तुम्हा सवे करीन गमन तरी त्या बोलाचे साचपण आज पाहू निश्चय ऐसी चित्ती योजना करून मृगया करीत फिरे कानन तो अकस्मात देखिरे नैने मृग एक नेटकाराव
देखता तया पाठी लागोनी शीघ्र महिया रहाटी शीनची त्या जीवी बहुमेळती थाटी मृग जिवंत धरियेला परिहस्त करोनी तेची ग्रीवा छेदून मुकुटासह काढोनी भूषणे रुधिरे वस्त्रे भिजविली भिजोनिया सेवकानाती देता झाला शीघ्र नृपोत्ती अन्य भूषणे भवनी कांती सुखासनी बैसला उत्तम छाया पाहुणा सेवका हाती देता झाला शीघ्र नृपती अन्य भूषणे भवनी कांती सुखासनी बैसला उत्तम छाया पाहुण तया खाली नृप जाऊन उत्तम चिरकनक वर्ण मृदू गाडीचा अंतरला तयावरी बैसोनी नृपती मंडळी दुरावणी बैसे कांती परी रुधिर वस्त्रे जया हाती तया लागी पाचारी म्हणे ही रक्त वस्त्रे घेऊन सेवका पिंगलेचे गाठी थान वस्त्रे तिथे गोचर करुणा रावण निमाला म्हणावे निमाला परी कैसे रीती जरी पिंगला बोलेल उक्ती तरी व्याघ्र संधानी जीवित्वा होती घेऊन पळाला ऐसे वदवणी राव भृत्या ते गुप्त पाठविला वंतिके ते राज सदना जाऊन भृते पिंगले ते विलोकिले मौळी चिरासह सकळ रुधिरा व्याप्त वस्त्रे सबळ पुढे ठेवून करकमळ जोडून या बोलत असे म्हणे जी महाराज मही स्वामिनी मृगया करीत राव काननी औचित व्याघ्र जाळीतून उठला राय न कळता मागाऊनी साधुनी उठान राव धरियला ग्रीवे कारण धरिताची हरोणी प्राण रुधिर पिऊनी पळाला आता त्याचे करोणी दहन चमो येईल सकाळ परतोन आयसे पिंगला ऐकोण हृदय पिटी आक्रोशे हृदय पिटुनी महिवरती भावे आपटी निष्ठुर गती मनोनी केश हाती धरोणिया लुंचितसे शब्द करोणी अट्टहास हंबरडा मारुणी उदास पुन्हा महिते मस्तकास वारंवार आफळीतसे मृतिका घेऊनी टाकी मुखात मने हा प्राणनाथ कैसे टाकुनी गेलात माते परदेशात परत्र देश नाशी आहा महाराजा प्राणेश्वरा कुपी कापिला कैसा दोरा आहा तो प्रीतीचा मोह झरा आज कैसा अटला जी आहो मम प्राणनाथा न जवीन तुम्हा क्षीण गमत नव्हता प्रीती सोडोनी कैसे आता परत्र देशा गमलती ऐसे म्हणून आरंभळत तो अंधापुरी समजली मात स्त्रिया राजाच्या 12 शत आरंभळत पातल्या एक हृदय पीटती या पुले असती एक धावती मुही पडती एक एकताची झाली वरती मुही लागी मूर्छित एक नंबरडा फोडून ऊर्ध्व म्हणती अमुका गेला निद आता मही ते श्रीवंद वृंद दीनवंत झालो की आसे म्हणून आरंभळती एकमेकींच्या गळा पडती हृदय पिटून आपटती महिलागी मस्तकते आयसा सकळ अंधापुरात कोळाळ झाला अद्भुत परी पिंगला दारा प्रीती बहुत शोक करी आक्रोशे म्हणे महाराजा निढळवाणी मज कैसे गेलेत जी सांडोणी मोहाचा सकळ तरणी लोपोनिया महाराजा बाळाहुनी मोह अत्यंत मज विषयी पाळित होत तो मोह दौडोनी निष्ठुरवत सांडोनी कैसे गेलात आहो तुम्ही राया सिंहासनी बैसत असता राजकारणी परई मम स्मरण होता म्हणी या धावोनी सदनात ऐसे मनोनी धरणीवर शरीर पिंगला टाकी वारंवार आजी सकळ सांडोनी राज्य का भार कैसा गेलासी महाराजा पाहोनी माझे मुखमंडन पुन्हा सेविसी राजासन मोह आजी सकळ सांडोन
कैसा गेलासी महाराजा. आहा पिंगला अंडज खानी, कोठे गेली से मम पक्षिणी. दाही दिशा ओस करोणी, आचरणाने सरावया मम पाडसाची हरणी. परत्र तृण गोड पाहणी, तिकडेची गुंतली लोभे करुणी. माझा लोभ सोडोनिया, आहा मज आंधळ्याची काठी. हिसकावणी नेली निर्दय पोटी, की क्षुदिताची अन्न वाटी. जिंतोनी नेली भणगे, आहा राया मज वाचून. तुते गमत नव्हते एक क्षण, आज निष्ठुर मन करुणा. कैसा गेलाशी महाराजा. आहा राया उत्तम पदार्थ, जो मोही लागी उत्पन्न होत. तो मम आधी नुपुणा ते भक्षिला नाही कधी की. माते बैसोनी निज अंकास, मुखी ओपित होता ग्रास. ऐसे परी सांडोनी प्रीतीस, परत्र कैसे गेलात. ऐसे परी नानावून, आक्रंतसे आठवून. मग ते सेवका ते पाचारुण, शयासहित गर्वितसे. राय मोळीचा चिरमुकुट, परिधानी कबरी. अलोट स्फुरण दाटोनी मग बळकट. उत्तम चिरी कवळी लीला. स्वामीचे वस्त्र परिधान करून, घेती झाली सतीचे वान. मशान वाटिकेचे साधन, सिद्ध केले तत्काळ. मग सकळ समारंभासहित, येती झाली मशान वाटिकेत. अग्निकुंडी निविधाने, करू त्यात सबळ अग्नी चेतविला. अग्नी लाविता विधान शक्ती, दाहुनी वर्तला अंगारनीती. डगडगोनी कुंडाप्रती, पावक शक्ती दावितसे. ऐसिया प्रकरणी पेटविला वणी, होता पातली सौदामिनी. अग्निकुंडी शिळा सापुणी, निरोप मागे सर्वाते. सकळा जया देऊनी आशीर्वचन, जय जय भारता ऐसे म्हणून. तुझा देह तुझा अर्पण, शीघ्र काळी हो का. ऐसे म्हणून अग्निकुंडात, सांडिती झाली स्वशरीराते. परी त्या पावकी होता स्थित, गुंडाळोनी गेली सर्वस्वी. मग ते याचक अपारजन, धन्य म्हणती तिये कारण. सोहित केले पिंगलेने, स्वामी सेवे कमोनिया. आहा पिंगला ऐसे म्हणती, पवित्र जया सत्यवती. उदार कर्ण स्वकुळाप्रती, परकुळा ते तारिल. भरतरी परी करिता परलोक, विवळ चित्ती करीती शोक. म्हणती आम्हा प्रजेचे दोंद्विक, ईश्वरे कैसे नेले हो. ऐसे म्हणून आक्रंदंती, भरतरी म्हणून आटविती. आसो पावकी दावणी सती, लोक निघाले माघारे. आपुलेल्या सदनी जाऊन बैसले असती मुख वाळून. आहा भरतरी ऐसे म्हणून, श्वासोच्छवास सोडती. आणि राज्य सदनी स्त्रियांचा मेळ, शोक करीत अति तुंबाळ. तो एरीकडे विपिने नुपाळ, मृगया करून येतसे. तो अवस्थासी गेला चंडमणी, रात दाटली परम विपिनी. म्हणोनी राजा उठोणी, नगराप्रती चालिला. पावक तेजी दैदिप्यमान, हिलाल मार्गी प्रदीप्त करून. जाता भृत्य पाठविला, वस्त्रे देऊनी आठवतयाचा पैधाला. राव बैसोणी सुखासनी, येता मार्गी मशाली पेटवोणी. त्यात चंद्र ज्योती शशी समान, दिशे लागी उजळती. आठव होताची म्हणे चित्तांत, अबुद्धीपणे स्त्रियांची जात. नेनो गृही कैशी मात, घोडवणी आली असेल की. म्याही केले मूढपण, शोध केला नाही आणि का पाठवून. सकळ भ्रांतीत चित्त गाओ गोवून, पाठी लागलो मृगाच्या. परी माते दिसते, अहित मूर्खपणा घेतला सोपत्रात. ऐसी चिंता करीत वंदिके पातला. परी यात श्रोते कल्पना घेती, पिंगला राहिली पावक शक्ती. तेव्हा विक्रम नृपती शोध कैसा अंतरला. आणि जोभन कृत्याला वस्त्रे घेऊन,
तेने कैसे पाहिले निर्वाण, तरी तो पिंगल ते वस्त्रे देऊन आला होता अरण्यात. परी रायाची न पडोनी गाठी, कटक शोधिता महिपाटी. मग तो अस्तमान होता शेवटी, कटका लागी मिळाला आणि त्या समयी विक्रम नृपवरे. शेविले होते मातुळ घर, मिथुळे सजावणी समाचार. सत्यवर्माचा घेतसे मग सुमती प्रधान, चमू सहित शुभ विक्रम. रायाधी प्रज्ञावंत सकळ मंडळी ज्ञान भरित. राया सवे गेली ती गृहीती तुके श्रीमंडळ. ग्राम जनाधी रक्षपाळ सकळ अबुद्धी केवळ. जाते शक्ती नातुडली ऐसा समय आला फडून. तो त्यातही घडले अपारणे विघ्न. पिंगला बुद्धीपणे रत्न देहांत पावली. असो पाहिली ग मार्ग वाट, राव भरतरी चमुनेट. येऊन येऊन तिके निकट, ग्रामद्वारी संचरला. तव ते उठोणी द्वारपाळ, रायासमोर झाले सकळ. आश्चर्य मानोनी उतावेळ, राया प्रति वदताती. म्हणती परी कैसे रीती, मृत्योरे मंजुळ करीती. मुजरे करुणी निवेदिती, पिंगलेचा वृत्तांत. म्हणती महाराज दिनमणी, मृत्य एक आला वनातुनी. तो दिसिन्न वदोणी वाणी, ग्राम बुडविला शोकांत. परी त्या शोकाची ऊर्ध्वनळी, सती पडली सुमती बळी. नरस्वामिनी पिंगला दवडिली, परत्र देशी गेलीशे. तरी प्रियेची करोणी बोळवण, आताची ग्रही आले सकळ जन. मशान वाटिका झाली भस्म, एक प्रहर लोटला आयसे राव ऐकता वचन. परम घाबरले अंतकरण, मग सुखासनातुनी उडी टाकुना. मशान वाटिके पातला पातला परी आक्रमंत. अट्ठाहास्ये शब्द करीत अति लगबगे धावत. मशान वाटिके जवळी पै, पातला परी चमू आगे. करीत जाते से अति लाग लग. सकळ कुळ वरद योग, राया लागी कवळीती. राव जाता मशान महेशी, पाहात पिंगलेचे चित्तेशी. राव विरागी म्हणून मानसी, पुढे टाकून म्हणतसे. परी ते चमू मेळीचे ग्रस्त थोर, रायासी कोळोनी धरिती समग्र. मशान कुंडीचा वैश्वानर, वेष्टोन्या बैसले. परिरावते उद्देशी प्राणघात इच्छी मानसी. परिवेष्टन पडता शरीराशी, उपाय काही चालेना. मग बैसल्या ठाई आरंभळत, मही मस्तकाते आपटीत. हृदय पिटूनी शोक करीत, मूर्छेने लागे पावत असे. मूर्छा गेलिया पुन्हा उठत, अग्निआहुती द्यावया पाहत. परी अपार जनाचे वेष्टन बहुत, बळ काही चालेना. ऊर्ध्व करुणी आपुला माथा, घडी घडी पाहे पिंगला चित्ता. आहा म्हणून बाळ तत्वता, मही लागी आफळतसे. आफळोणी आठवी पिंगलेचे गुण, म्हणे कैशियो गेली समज सांडोन. माते मृत्युमयी ठेवून, परत्रत कैशी झालीस. हे पिंगले तुझे मन, गमत नव्हते मज वाचून. आता कैसी निष्ठुर होऊन, परत्र देशी गेलीस तू. हे पिंगले तुझा मी पती, नव्हतो शत्रू होतो या जगती. कैसे जलपुणी कुडे मती, भस्म तुते ज्ञा केले. हे पिंगले तुझा मी पती, नव्हतो शत्रू होतो या जगती. कैसे जलपुणी कुडे मती, भस्म तुते म्या केले. आहा मी पतित दुष्ट दुर्जन मूढमतीने घेतला प्राण. तरी मी तुझा शत्रू पूर्ण पतीन म्हणे पिंगले. ऐसे म्हणून अंग धरणी टाकी, हा हा शब्द करुणी. हृदय पीटी दनानोनी, मही मस्तक आफळीतसे. आहा पिंगला म्हणून हाक मारी अट्ठाहास्ये करून. आहा पिंगले एकदा तव वदन, मज दृष्टी दाबिका. आहा पिंगले परत्र भुवनी,
गेलीस माते तू सोंडोणी, हृदय पीटी दनानोणी, मही मस्तक आपली दसे, हे पिंगले आसनी सेनी, मज बैसवीत होतीस अंध्या करणी, आता माझा विसर धोरोणी, कैसे रहसी परत्र, आहा पिंगले तुझ वाचून, सर्वत्र माते दिशा शून्य, आहा पिंगला माझा प्राण, पुढी टाकूनी गेलासे, आहा पिंगले तुझ वाचून, सर्वत्र माते दिशा शून्य, शून्य मंदिरे निद्राशयन, कैसे येईल सांग पा, आहा पिंगले माझी अधिक, जाणत होतीस तृषाभूक, आता निष्ठुर मन केले निक, कैशी सांडोनी गेलीस तू, आहा पिंगले माझे सैनी, होतीस नोदू भाषणे करून, पाहता उर्वशी दिशे नयनी, संतोष माझा होतसे, आयसे पाहुणी सुगंध द्रव्य मी, रुंजी घाली षटक पदकामी, आयसे सुख सरिता संगमी, सुख कोटे बाहुहाता, या परी पिंगले तव गुण, दयेचे भांडार मुक्त करुण, की जगाचे करीशी पालन, धर्म निकुळे सर्वस्वी, आयसिया प्राज्ञेचे पौगडपण, पिंगले कोठे मी जाऊन, आयसे म्हणून थडाडोणी धरणी अंग सांडितसे, या परी सर्व जाणुनी लोक, रायाचा पाहुणी शोक, गैवर येतसे अनिक, शोक शब्दे करुणीय, की कतरू मलयागरा, गंधी मिरविती समग्रा, तैसे रायाच्या शोक पारा, शोके व्याकुळित झाले, असो हा ग्रामांत वृत्तांत सपा, कळल्या परी सुख वसा, झाला जैसा प्राण जाओनी आला, शव शरीरा पुन्हा की, मग गावीचे ग्रामजन, मशानाजवळी आले धावून, परी रायाचा शोक पाहून, तेही तैसेची होती पै, परी तो माईक सहज स्थिती, दुःख रहित शोकावरती, जैसे बहुरूपी खेळाप्रती, शत्रुत्व मिरविती अपार, की गर्जने देश गुर्जर देशी चाल सघन, हृदन घेती मौन देऊना, तैसे घरचे सर्वजन, येती प्रेत संस्कार करवाया, धन्य आहे शोक करीत, राव पडला शोकर्णवर्णात, न वर्णवे तो अंकात, अल्प येथे वर्णिला, असो ऐसी हृदन स्थिती, ज्याची त्याला माया चित्ती, परी ते लोक भावनीती, समजाव भीती राया ते, तुम्ही सर्वज्ञ सकळ राशी, बोध करिता अन्य जनासी, होऊनी गेले होणाराशी, आश्चर्याचे कायसे, म्हणते महाराजा भविष्योत्तर, होऊनी गेले ते होणार, तयाचा शोक करणे चतुर, योग्य महादिशेना, अशाश्वताचा शोक करणे, तरी काय शाश्वता फुलेजीने, पिंगला गेली आपणही जाणे, कधा काळी सुटेना, पहा आपुले पूर्वजा पार, मृत्यू पावले समग्र, एका मागे एक सर्वत्र, गेले न राहिले मे दोन्ही, की आजा गेला ना तू गेला, उरला ऐसा कोणी पाहिला, तरी आशा स्वतःचा घट भरला, मृता होय क्षण मात्रे, तरी हे सकळ अशाश्वतपण, पूर्ण मानिती ज्ञानवान, तरी तयाचा शोक करुणा, व्यर्थ जीवा कष्टविता, आहा पाहती जपी तपी, सिद्ध साधक नाना रूपी, कोण वाचले देह संकल्पी, मृत्यू भुवनी महाराजा, तरी जी जी जाईल घडी, ती सुखाचीच मानावी प्रौढी, ईश्वर नामी ठेवणी गोडी, चित्त स्थिर असावे, ऐसे बोधिता सर्व ही जग, युक्ती प्रयुक्ती नाना बोध, परी रायाचे हृदय चांग, शोक काजळी उजळेना, मग ते ग्रामीचे सकळ जन, थकीत झाले बोध करून, एका मागे एक उठून, आपुल्या सदना सेविती, असो ती ही लोटली रात्र, उद्या आला गबसती, पिंगला चित्तेची पाहुणी, शांती पावक झाला दृश्य, मग तो मानूनी दुसरा दिन, पुन्हा पातले आप्तजन, उत्तर क्रिया संपादन, अस्थिमिलन केले ते,
ते भरतरी रावे पाहुण चित्ती विचार करिता पूर्ण घेऊ दे नास्ती संचयन स्पर्श कोण न करवी आपण बैसोनी चिता रक्षित कोणाला हो दे ना हात मग ते आप्तजन समस्त पुन्हा गेले माघारे परी तो रावरा तैसा चिंतेत बैसता झाला दिवस रात अन्न पाणी त्याजनी समस्त पिंगला पिंगला म्हणत असे मग हे निर्वाणीचे वर्तमान मिथुळे सई दूत सांगती जाऊन हराव विक्रम करिता श्रवण निगता झाला ते तोणी सत्यवर्माधाती शुभ विक्रम विक्रमादी सुमती प्रधान परन शोकर्ण ओरतीन अंतिके पातले मग एताची स्मशान वाटी पिंगला आणून चित्तदृष्टी परम शोके दाहला कष्टी शोक सिंधूत निमग्न आठवी सर्व कन्येचे गुण मने मम हातीचे गेले निधान विक्रम म्हणे मम गृहीचे रत्न काळ तस्करे नेले की आहा माऊली उभय कुळात तारक झाली भवसरितेत पुन्हा दीपाची लावित वात अदृश्य कैशी झाली हो आहा स्त्री कटकी अंडापुरी मुख्य मिरवित होती सज्ञान लहरी जैसा हस्ती चमू भीतरी चांगुलपण दावित असे रूपवंत गुणवंत सर्व लक्षणी ज्ञानवंत सुचक सदा सर्व काळ संगोबीत चित्त सकळांचे लक्षिकी ऐसे आटोनी नाना गुण शोक करी अति दारुण मग विक्रम नोपोती पुढे होऊन भरतरी लागी समजावी नाना युक्ती नाना वचन भरतरीचे बोधिमान परी तो नायिके पिसाटपण पिंगला पिंगला वदतसे परी राव बोध करिता उत्तम लोटून गेला दीन दशम मग विक्रमे उत्तर क्रिया करून शुभार्चित शुचिरभेद दाहला या परी पुढे 13व्या दिवशी जाती भोजन दान मानेसी सर्व रूपोनी राज्या सन्नासी घेऊन राव बैसला भरतरीन सोडी मशान वाटिका दरोणी बैसला अचळनिका जैसा वृंदे धरुणी रेका विशलो बैसला मशानी ऐसे परी अचलपण निर्वता झाला मित्र नंदन परी नित्य नित्य विक्रम येऊन बोध त्या ते करीत असे ऐसा बोध करिता नित्य 12 वर्षे लोटली सत्य पर्णतुरणा भक्षणी जीवित उदक आहारे राखिले आहा देवा अनाथा अनाथनाथा कैसे केले तो अनंता पिंगला माझे सगुण कांता इथे कैशी आवडली ऐसे म्हणून नामोच्चार शोक करीतसे वारंवार रात्रंदिवस चित्ती विसर पिंगलेचा पडेना क्रश शरीर झाले तेने कंठी उरलासे प्राण मुखी आणणी हरीचे नाम शोके पिंगला वदतसे ऐसी लोटले 12 वर्षे सुचिस्लंत झाले शरीर क्रश ते पाहुणी अतिक्लेश मित्रावरुणी द्रवलासे पुत्र मोहाचे अपार भरते लोट लोटले चित्त सरिते मग मित्रावरुणी तुष्टोनी मनात अत्रिजा निकटी व्यातला तव तो प्राज्ञिक अत्रिनंदन मित्रावरुणी सन्मान देऊन म्हणे महाराजा कामना कोण दरोणी येथे आदाशी एरी म्हणे जी द्विजोत्तमा ज्ञान लतिकेच्या फलरुमा जाणता सोनी पुससी आम्हा अज्ञात्व घेऊनी तव तरी तव शिष्य जो भरतरी त्याची कैशी झाली परी ते हृदय आणोनी ते वरी विलोकी का महाराजा मग तो महाराजा ज्ञानवान हृदय पाहे विचारून तो विपत्काळी शोके करुणा भरतरीनाथ निर्वेला अतिक्लेश तयाचे पाहुन परंद्रवला मोहे करुण मग मित्रावरून ते बोले वचन चिंता न करी महाराजा तुम्ही जावे स्वस्थानाशी मी भरतरीचे आहे उद्देशी सहित करीन चिंता मानसी पाळू नका महाराजा माझा शिष्य जो मच्छिंद्रनाथ तयाचा गोरक्ष प्रज्ञावंत
तो मही भ्रमण करीत तीर्थ, येथील महाराजा तो परम आहे प्रज्ञावान, तयासी येथे पाठविन. तो नाना प्रयुक्ती करून शुद्धवंता निलकी, ऐसे बोलता मित्रावरुणीशी, संतोषे मिरविला तो चित्तासी. मग पुषोणी अनुसयात्मजाशी, स्वस्थानी पै गेला. यावरी पुढील अध्यायी कथा सुंदर अध्यात्मिक दीपिका मनोहर मालो सांगे धुंडी कुमार, नरहरी कृपे करुनिया. दत्त सांगेल गोरक्षनाथा, गोरक्षे आणि विरह सरिता, शोषण करील तत्वता. घटोद्भवाचे कृपेने स्वस्ती भक्ती कथा सार, संमत गोरक्ष काव्य किम्यागार. सदा परिसोत भाविक चतुर, अष्टमेतम अध्याय गोढा. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु. श्रीरस्तु. श्री गुरुदेव दत्त.